मुसळधार पावसाचा पालघरच्या ग्रामीण भागाला बराच फटका बसलाय, कारण की गावपाड्यांना जोडणारे अनेक रस्ते अजूनही पाण्याखाली आहेत। वेती कातकरी पाडा इथल्या साकव पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेलेला आहे आणि 200 पेक्षा अधिक लोकवस्ती असलेल्या पाड्याची मोठी गैरसोय झाली आहे। मागच्या वर्षी रस्ता तयार केला होता, मात्र साकव जुनाच असल्यानं पाण्याच्या प्रवाहासोबत तो वाहून गेला। त्यामुळे विद्यार्थी आणि मजुरांचे मोठे हाल होत आहेत। मुख्य बाजारपेठांना जोडणाऱ्या एकमेव रस्त्यावरील साकव वाहून गेला। तातडीनं लोखंडी पूल उभारून देण्याची ग्रामस्थ मागणी करतात। पालघरमध्ये आठवडाभरापासून मुसळधार असा पाऊस पडतोय आणि याचाच फटका आता ग्रामीण भागातील रस्त्यांना देखील पाहायला मिळतोय। पालघर जिल्ह्यामध्ये जो मुसळधार पाऊस बरसतोय याच्यामुळे जे नदी नाल्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली आहे आणि याच पाण्याचा फटका कुठेतरी आता ग्रामीण भागातील ज्या मोऱ्या रस्ते आहेत त्यांना बसलेला पाहायला मिळतोय। मी सध्या पालघरच्या वेती या परिसरात आहे आणि हा आदिम वस्तीचा भाग आहे, कातकरी पाडा आहे हा, आणि याच पाड्याला जोडणारा जो पूल होता, साकव होता, हा मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण पाईप देखील बघू शकतो, पाईप देखील आता 4 ते 5 फुटावर वाहून गेलेले पाहायला मिळतात। या संपूर्ण गावाचा जो आहे तो आता मुख्य मार्गाला असलेला रस्त्याशी संपर्क जो आहे तो तुटलेला पाहायला मिळतोय। या साकवचा काही भाग देखील पावसाळ्यात वाहून गेल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात येतंय, मात्र कुठेही या साकवाची दुरुस्ती केली जात नसल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केलेला आहे। सध्या पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस बरसतोय आणि सगळे नदी नाले जे ते तुडुंब भरून वाहत आहेत। सध्या पाण्याची पातळी देखील मोठी वाढलेली आहे, त्यामुळे जो फटका आहे तो ग्रामीण भागातील नागरिकांना बसताना पाहायला मिळतोय। आताही आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खड्डा पडलेला आहे आणि या ठिकाणी आता दुसरा पर्याय नसल्यामुळे या कातकरी पाड्याची जी आहे ती मोठी गैरसोय होताना पाहायला मिळते। एकंदरीत चित्र बघितलं तर काही अंतरावरच कवडाच धरण आहे आणि या धरणाच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे। त्या धरणातून आता सूर्या नदीमध्ये विसर्ग देखील सुरू आहे आणि याच संपूर्ण विसर्गामुळे आजूबाजूच्या परिसरात देखील पाणी भरायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचाच फटका कुठेतरी ग्रामीण भागातील नागरिकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील, पालघर। 300-400 लोक राहतात, तर सगळ्यांचा रस्ता हा तुटलाय आणि मुख्य कारण म्हणजे इथून बरेचसे पाडे आहेत, त्यांचे हे पाड्यात मयत झालं तर इथूनच मसानभूमी जवळ नेतात, तर ते मसानभूमीचा रस्ता हा कायम म्हणजे तुटलाय। हा रस्ता हा नवीन केलेला, मोरी जुनीच होती, पण गेल्या वर्षी हा तुटला आणि गेल्या वर्षापासून आम्ही सांगतोय का ही मोरी बनवा। तात्काळ त्याची माती टाकून दिलेली आणि यंदाच्या पावसाळ्यात ती माती वाहून घेतली।